काहीही करा, पण वैभवचा इगो हर्ट करू नका. कारण वैभवचा इगो हर्ट केला ना, इतिहास घडतो. हे तुम्ही पाहिलंच आहे. श्रीलंकेनं ज्यावेळेस तिला धक्काबुक्की केली होती ना, त्यावेळेस तो बदला घ्यायला उतरणार होता. आणि तो बदला घ्यायला असा उतरला, की ते इतिहासच घडवलं. आजपर्यंत तुम्ही वन डे क्रिकेटमध्ये कधी 11 बॉलमध्ये 50 पाहिले का हो? ते जाऊ द्या. आजपर्यंत तुम्ही कधी वन डे क्रिकेटमध्ये 29 बॉलमध्ये 94 रन कधी पाहिलेत का हो? ते पण जाऊ द्या. आजपर्यंत तुम्ही वन डे क्रिकेटमध्ये प्रोजेक्टेड स्कोर 950 रन कधी पाहिले का हो? नसेल पाहिला. कारण हे फक्त वैभवच्याच काळात होऊ शकते. ज्यावेळेस वैभव बॅटिंग करत असतो ना, असे इतिहास घडतात. अरे साधा इगो हर्ट केला होता त्यावेळेस हिंगेनं, तर त्याला 4 बॉलला 4 सिक्स मारला होता. आणि तुम्ही तर त्याच्यासोबत धक्काबुक्कीला उतरला होता. त्याचा किती इगो हर्ट झाला असेल. तो बदला तर घेणारच होता. आणि बदला असा घेतला, की तो वर्षानुवर्ष लक्षात ठेवतील. असा बदला घेतलेला आहे. त्याला जर तुम्ही छेडलं नसतं, तर एवढं काही झालं नसतं. पण त्याला छेडून तुम्ही हातानं पायावर धोंडा मारून घेतला. वैभवला बरेच जण टीका करत होते. हे तो फक्त IPL मध्येच खेळतो. सपाट पिचवरच खेळतो. तो स्लो पिचवर खेळू शकत नाही. त्यानं त्या टीका करायचं बी तोंड बंद केलेलं आहे. तो स्लो पिचवर कसं खेळू शकतो? 20 सोडा 10 सारखं जण स्पीडनं खेळला आहे. 11 बॉलमध्ये 50 वन डे क्रिकेटमध्ये काही जोक नाही आहे. प्रत्येकजण त्याला नाव ठेवत होते. त्यानं दाखवून दिलेलं आहे आणखी एकदा, की नॉकआउटमध्ये त्याच्यासारखा बॅट्समन कोणीच नाही आहे. याची उदाहरणं आपण IPL मध्ये पाहिलेली आहेत. नॉकआउटच्या पहिल्या मॅचमध्ये 97 रन, दुसऱ्या मॅचमध्ये 96 रन आणि हे सोडा आपण अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये त्याचं बॅटिंग पाहिलेली आहे. सेमीफायनलला 67 रन आणि फायनलला तर त्याने इतिहासच घडवला होता. 175 रन काढले होते त्यांनी फायनलला अंडर 19 वर्ल्ड कपच्या. पाहिल्यात तुम्ही नॉकआउटमध्ये त्याचं प्रदर्शन दुपटी चौपटीनं जास्त होतं. कारण तो प्लेअरच तसा आहे. आजपर्यंत प्लेअर बकळ होऊन गेले, पण असा वैभवसारखा वैभवच आहे. उगाच म्हणत नाहीत, एक बिहारी 100 पे भारी ही म्हण फक्त वैभवलाच लागू पडते. वैभव काय करू शकतो हे श्रीलंकेने नक्कीच पाहिलेलं आहे. या अगोदरही आपल्या हनुमानजीनं लंका दहन असंच केलं होतं. त्यांनी ते हनुमानला असंच छेडलं होतं, तर त्यांनी सगळी लंका पेटून टाकली होती. त्याच प्रकारे वैभवला त्यांनी छेडून खूप मोठा गुन्हा केला होता आणि त्या गुन्ह्याची शिक्षा वैभवनं अशी बॅटिंग करून दिली, अशी धुलाई केली, त्यानं दाखवून दिलं, अगर वैभव से पंगा लोगे ना, नंगा कर देगा. असं करून श्रीलंकेचं दहन करून टाकलेलं आहे वैभवनं. वैभव आता लवकरच T20मध्ये पदार्पण करेल यात शंका नाही आहे. आता 26 जून रोजी आयर्लंड विरुद्ध T20चे 2 मॅच आहेत भारताचे. त्यामुळे जर त्याचं पदार्पण झालं तर एक रेकॉर्ड होईल, वर्ल्ड रेकॉर्ड. कमी वयामध्ये पदार्पन करण्याचं रेकॉर्ड पहिले सचिनच्या नावावर होतं. आणि त्यापेक्षाही कमी वयामध्ये पदार्पण करण्याचं रेकॉर्ड वैभवच्या नावानं होईल यात शंका नाही. फक्त त्याला प्लेइंग 11मध्ये घेतलं पाहिजे. तिथेही तो इतिहास काहीतरी घडवून दाखवणार यात शंका नाही आहे. त्यानंतर आहे इंग्लंड 1 जुलैपासून. त्याची तर सगळे तिथं वाट पाहत आहेत. वर्तमानपत्रातून वैभवच्या नावाच्या बातम्या यायला सुरू झालेल्या आहेत. वैभव येईल, काय करेल पाहण्यासाठी उत्सुक आहेत त्याला पण आणि त्याच्या बॅटिंगला पण. त्यामुळं लवकरात लवकर त्याचं जर 20मध्ये पदार्पण होईल प्लेइंग 11मध्ये असे आहे झालं तर खूप छान होणार आहे. काय वाटतं तुम्हाला वैभवच्या बॅटिंगबद्दल आणि वैभवचा इगो हर्ट केल्याबद्दल काय होतं? याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो.